आवाज़ इंडिया में आप सभी का स्वागत है। रेलवे प्रशासन द्वारा दादर के हनुमान मंदिर को नोटिस भेजने के बाद ठाकरे शिवसेना के वरिष्ठ नेताओं ने ऐलान किया था कि हनुमान मंदिर किसी भी हालात में तोड़ने नहीं देंगे, जिसके बाद बीजेपी के विधायक मंगल प्रभात लोढ़ा ने हनुमान मंदिर में आकर आरती की और मीडिया से बातचीत करते हुए बताया कि रेलवे प्रशासन ने हनुमान मंदिर को दी गई नोटिस को स्थगित कर दिया है। इस पर राज्यसभा सांसद और ठाकरे शिवसेना के राष्ट्रीय प्रवक्ता संजय राउत ने क्या कुछ कहा है, आइए सुनते हैं। यांचं मंदिर वाचवण्यासाठी शिवसेनेने जे आंदोलन केले ते यशस्वी झालेलं आहे। काल शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे, आपले नेते सन्माननीय आदित्य ठाकरे यांनी रेल्वेला इशारा दिला, हे 100 वर्षाचं जुनं हमालाने बांधलेलं आमचं मंदिर याला हात लावायचं तर याद राखा। आज शनिवार आहे, आज हनुमानाचा दिवस आहे आणि आज शेवटी आपण घोषणा देतोय, जय बजरंग बली तोड जो गद्दारों की नली। आणि ती नळी तोडण्याचं काम हनुमानाच्या आशीर्वादानं आपल्या आदित्य साहेबांनी केलेलं आहे। आपण या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात। मगाशी उडा नागडा माणूस येथे येऊन गेला, त्याला का हनुमान पावला ना, हनुमान म्हटला गेट आउट। आपले सगळे शिवसैनिक बाहेर उभे होते बरं का, कपडे घातले होते का त्यांनी? तर आता ते फोटो आता काढले रे, आता लोकांसमोर येतील। पण या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये मंदिरांचं रक्षण करण्याचं काम गेल्या 50-60 वर्षापासून कोणी केलं असेल तर ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेलं आहे। आणि यापुढे सुद्धा हे कार्य शिवसेना करत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।